मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर. मित्रांनो आखातामध्ये अमेरिका, इस्रायल विरुद्ध इराण हा जो संघर्ष चालू आहे, हा संघर्ष आता पहिले आकाश, मग जमीन आणि जमिनीवरनं आता हा समुद्रापर्यंत जाऊन पोहोचला आहे. किंबहुना समुद्र आता ह्या संघर्षाचा केंद्रबिंदू झाला आहे. अनेक नाट्यमय घडामोडी गेल्या 30-40 दिवसांमध्ये घडताना आपण पाहतो आहोत. हा संघर्ष ज्यावेळेला 28 फेब्रुवारीला सुरू झाला, त्यावेळेला जगाला कदाचित याची कल्पनाही नसावी, स्वप्नवत वाटेल अशा स्वरूपाची परिस्थिती, की स्ट्रेट ऑफ हार्मुझचं ब्लॉकेड केलं जाईल, हा संघर्ष 1 आठवड्याच्या वरती चालेल, इराणकडनं एवढे रिटॅलिएटरी अटॅक्स होतील, इराणचे सगळे सीनियर लीडर्स जे आहेत त्याच्यामध्ये मारले जातील, पाकिस्तानसारख्या देशामध्ये शांततेच्या चर्चा होतील आणि आता हे सगळं झाल्यानंतर पुन्हा एकदा स्ट्रेट ऑफ हार्मुझच्या बाबतीमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडतील. पण या सगळ्या घडामोडी आपल्याला घडताना दिसत आहेत. प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन असं घडतं आहे, की ज्यामुळे जगाची चिंता, असुरक्षितता आणि भीती ही वाढताना आपल्याला दिसून येते आहे. आणि त्याच्यात भर पडली आहे, की खुद्द आता अमेरिकाच असं म्हणतो आहे, की आम्ही स्ट्रेट ऑफ हार्मुझचं ब्लॉकेड करणार. आणि त्यांनी जो स्ट्रेट ऑफ हार्मुझच्या ब्लॉकेडचा निर्णय घेतला आहे मित्रांनो, तो काल रात्री म्हणजे काल 13 एप्रिल हा दिवस होता आणि 13 एप्रिलच्या रात्री हा स्ट्रेट ऑफ हार्मुझचा अमेरिकेने घेतलेला निर्णय जो आहे तो प्रत्यक्षात आलेला आहे. आज सकाळपासनं स्ट्रेट ऑफ हार्मुझचं ब्लॉकेड जे आहे ते अमेरिकेने करायला सुरुवात केली आहे. बघा विरोधाभास कशा पद्धतीने आहे. अमेरिका गेल्या 30 दिवसांपासून सातत्याने प्रयत्न करतोय की इराणकडनं स्ट्रेट ऑफ हार्मुझचं ब्लॉकेड केलं जाऊ नये. त्यासाठी इराणवरती वेगळ्या पद्धतीने दबाव टाकला जात आहे. किंबहुना ज्या प्रकारची शस्त्रसंधी ही मागच्या मंगळवारी घोषित करण्यात आलेली होती आणि ज्याला इराणने पण दुजोरा दिला होता, तर ज्या अटी अमेरिकेकडनं टाकल्या गेल्या त्या अटीमध्ये इराणने तात्काळ स्ट्रेट ऑफ हार्मुझचं ब्लॉकेड जे आहे ते बंद करावं, स्ट्रेट ऑफ हार्मुझ ओपन करावं, ऑइल ट्रान्सपोर्टेशनसाठी त्यामध्ये जाणाऱ्या टँकर्सला कोणत्याही प्रकारची इजा किंवा कोणत्याही प्रकारचं नुकसान हे इराणकडनं होऊ नये, ही एक अतिशय महत्त्वाची अट होती. आणि त्याच अटींमध्ये इस्लामाबादमध्ये 21 तास चर्चेचा राऊंड झाला आणि हे सगळं झाल्यानंतर स्ट्रेट ऑफ हार्मुझ ओपन केला जावा, स्ट्रेट ऑफ हार्मुझमध्ये ट्रान्सपोर्टेशन पुन्हा पूर्ववत व्हावं, यासाठी जो अमेरिका प्रयत्न करत होता तोच अमेरिका आता स्ट्रेट ऑफ हार्मुझचं ब्लॉकेड करतो आहे. त्यामुळे किती कमालीच्या नाट्यमय घडामोडी ह्या सगळ्या ह्या आखाती संघर्षाच्या दरम्यान घडत आहेत हे आपल्याला प्रामुख्याने दिसून येत आहे. अर्थात अमेरिकेने हा निर्णय का घेतला स्ट्रेट ऑफ हार्मुझचं ब्लॉकेड करण्याचा? अशा प्रकारचं ब्लॉकेड करणं हे शक्य आहे का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे आंतरराष्ट्रीय कायद्याच्या परिभाषेत बसतं का? हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. किंबहुना जेव्हा इराणने स्ट्रेट ऑफ हार्मुझचं ब्लॉकेड केलं, त्या संदर्भामध्ये धमक्या द्यायला सुरुवात केली, ते देखील बेकायदेशीर होतं. आंतरराष्ट्रीय कायदा त्याला अलाउड करत नाही. स्ट्रेट ऑफ हार्मुझवरती इराणची लिगल सॉव्हरेनिटी नाही, इवन ओमानची पण लिगल सॉव्हरेनिटी नाही आहे. ते आंतरराष्ट्रीय वॉटर आहे, इंटरनॅशनल वॉटर आहे आणि त्याच्यामधनं सेफ पॅसेज हा होऊ शकतो. आता त्यामुळे इराणने केलेलं कृत्य पण बेकायदेशीर होतं आणि आता अमेरिकेने आजपासून प्रत्यक्षात आलेली जी स्ट्रेट ऑफ हार्मुझचं ब्लॉकेड आहे ते देखील बेकायदेशीर आहे. अशा पद्धतीने ब्लॉकेड तुम्हाला करता येत नाही आहे. हा जो वॉर क्राईम आहे, या वॉर क्राईमच्या संदर्भातल्या ज्या प्रोव्हिजन्स याच्या संदर्भात अनेक कायदे आहेत, आंतरराष्ट्रीय कायदे आहेत, जिनेवा कन्व्हेन्शन्स आहेत, की ज्यामध्ये अशा स्वरूपाने जे ऑइल ट्रान्सपोर्टेशनचे रूट आहेत, सप्लाय चेनचे रूट्स आहेत, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सागरी मार्ग आहेत, अशा कशाचंही ब्लॉकेड तुम्हाला करता येत नाही आहे आणि इट अमाउंट्स टू वॉर क्राईम. असं असताना देखील अमेरिकेकडनं एकतर्फी निर्णय घेऊन अशा प्रकारचं ब्लॉकेड केलं जात आहे. आता अमेरिकेने हा का निर्णय घेतला? तर अमेरिकेकडं आता सगळे प्रकार गेले 30 दिवस झाले ते सगळे प्रकार करून थकले. त्यांनी पहिले एअर अटॅक सुरू केले, मग इराणचे टॉप लीडर्स त्यांनी मारले. ते टॉप लीडर्स मारल्यानंतर खुद्द डोनाल्ड ट्रम्प अनेकदा आपल्या वक्तव्यामध्ये असं म्हणतायत की आम्ही इराणचे न्यूक्लिअर जे सगळा प्रकल्प होते, त्यांच्या युरेनियम इनरिचमेंटचे प्लॅन्ट्स होते, त्यांचे न्यूक्लिअर वेपन्स बनवण्याच्या ज्या सगळे प्लॅन्ट्स होते, हे सगळे आम्ही उद्ध्वस्त केले. आम्ही त्यांची एअर डिफेन्स सिस्टम उद्ध्वस्त केली. आम्ही त्यांचे मिसाईल लॉन्च पॅड जे आहेत हे आम्ही उद्ध्वस्त केले. त्यांची मिसाईलची संख्या ही ड्रास्टिकली कमी झाली आहे, असं देखील डोनाल्ड ट्रम्प सगळं म्हणतायत. मग आता जेव्हा इस्लामाबादमधली शांतता चर्चा ही अपयशी ठरली, निष्फळ ठरली,
मग पुन्हा प्रश्न असा निर्माण झाला की अमेरिका पुन्हा काय करणार, पुन्हा अटॅक करणार, पुन्हा इराणवरती. ते तर ऑलरेडी ते 30 दिवस करत आलेले आहेत. मग आता एवढं करूनही इराण तडजोडी करण्यासाठी तयार नाहीये. इराणची भाषा अजिबात बदलत नाहीये. किंबहुना इराणचा ह्या संपूर्ण संघर्षामध्ये अप्पर हँड आहे असं दिसून आलेलं आहे. खरं तर इराण आणि अमेरिकेच्या लष्करी सामर्थ्याची तुलना बिलकुल होऊ शकत नाहीये. अमेरिका कितीतरी पटीने त्याच्यापेक्षा पुढे आहे. म्हणून हे ॲसिमेट्रिकल वॉर आहे असं मी सुरुवातीलाच माझ्या अनेक व्हिडिओजमधनं सांगितलेलं आहे. या दोघांची कसल्याही प्रकारचं जर तुलना होऊ शकत नसेल, असं असतानाही जर इराणकडनं या स्वरूपाचा प्रतिसाद दिला जात असेल, अजूनही स्टेट ऑफ हार्मुजचं ब्लॉकेड इराणकडनं रिलीज झालेलं नसेल, तर मग इराणला कशा पद्धतीने वठणीवर आणायचं, इराणकडनं स्टेट ऑफ हार्मुजचं ब्लॉकेड कसं रिलीज करायचं, यासाठीचा महत्त्वाचा उपाय म्हणून अमेरिकेने आता स्टेट ऑफ हार्मुजचं स्वतः ब्लॉकेड करायचा निर्णय घेतला. अर्थात हा निर्णय काय आहे, तर इराणच्या ज्या ज्या बंदरावरनं, विशेष करून खर्ग आयलंडवरनं आणि इतर बंदरांवरनं जे जहाजं तेल भरतात आणि जे जहाजं साधारणतः स्टेट ऑफ हार्मुजमधनं पास होऊन इतर ठिकाणी जातात, त्यावरती त्यांनी त्याचं ब्लॉकेड करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच काय की स्टेट ऑफ हार्मुजचं जे स्टार्टिंग पॉईंट आहे त्या ठिकाणी आता अमेरिकेचं नौदल गस्त घालेल, अमेरिकेच्या सबमरीन्स गस्त घालतील, अमेरिकेचे फायटर प्लेन्स गस्त घालतील, त्यांच्या वॉरशिप्स गस्त घालतील आणि मग त्या ठिकाणी एक पद्धतीचा टोल म्हणा किंवा चेक नाका म्हणा ते करतील. आणि हे जर इराणच्या पोर्टवरनं ऑइल आलेलं आहे का आणि ते पास होऊ दिलं जाणार नाही. आणि त्यामुळे प्रामुख्याने इराणला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणं हा त्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. याचं कारण असं आहे की काही केलं, तुम्ही एवढी बंबार्डिंग केली, त्यासाठी टॉम हॉक सारखं जे क्षेपणास्त्र अमेरिकेने साधारणतः 900 टॉम हॉक क्षेपणास्त्र मित्रांनो अमेरिकेने गेल्या 1 महिन्यामध्ये इराणच्या विरुद्ध वापरलेत. जवळपास 900. मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की एक टॉम हॉक मिसाईल बनवण्यासाठी साधारणतः येणारा खर्च हा 34 कोटी रुपयांचा खर्च आहे. आणि एवढं मोठं असताना त्यांची जी थाडसारखी एअर डिफेन्स सिस्टम आहे ती त्याच्यामध्ये म्हणजे जी जॉर्डनमधली होती ती पण उद्ध्वस्त झाल्याच्या बातम्या आलेल्या आहेत. हे सगळं केल्यानंतर देखील इराण जर रिस्पॉन्ड करत नसेल, प्रतिसाद देत नसेल, तर इराणची जी सगळ्यात मोठी ताकद आहे ती म्हणजे इराणची तेलाची निर्यात. मित्रांनो लक्षात घ्या की ह्या आखाती संघर्षाच्या 30 दिवसांच्या काळामध्ये पण इराण $1 मिलियन कमवतो आहे तेलाची निर्यात करून. कारण स्टेट ऑफ हार्मुजचं ब्लॉकेड जे आहे ते ज्या पद्धतीने इराणने केलेलं आहे तिथं त्यांच्या शत्रुपक्षाचे, विशेष करून युरोपला जाणारे, अमेरिकेला जाणारे जे सगळे ऑइलचे टँकर्स आहेत त्यांना अलाउड नाही आहे. मात्र इराणच्या पोर्ट्सवरनं जे टँकर निघता आहेत त्यांना मात्र सेफ पॅसेज दिला जातो आहे. आणि याच्या माध्यमातून जे इराणचं तेल आहे ते 80% आजही चीन खरेदी करतोय आणि काही प्रमाणात ते भारताकडे देखील आता यायला लागले, कारण त्या इराणच्या तेलावरचे निर्बंध हे आता शिथिल करण्यात आलेले आहेत. आणि त्यामुळे याच्यातनं इराण पैसा कमवतोय आणि त्यामुळे इराणची आरेरावी वाढलेली आहे. आणि म्हणून अशा स्वरूपाचा निर्णय घेतला गेला आहे की आता इराणच्या तेलाच्या निर्यातीवरती अशा प्रकारचे निर्बंध आणायचे की इराण मेटकुटीला आला पाहिजे. मित्रांनो वॉशिंग्टन पोस्ट हे अमेरिकेमधलं एक महत्त्वाचं वर्तमानपत्र आहे. त्यांनी एक पद्धतीची अशी बातमी दिली आहे की जे पाकिस्तानमध्ये टॉक्स झालेले होते, या टॉक्समध्ये प्रामुख्याने JD व्हॅन्स हे अमेरिकेचे उपाध्यक्ष त्या टॉक्समध्ये अमेरिकेच्या प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व करत होते. तर त्यांनी सांगितलं की यामागचा उद्देश जो प्रामुख्याने होता तो इराणच्या नेत्यांची बॉडी लँग्वेज ही त्यांना त्यामध्ये ॲसेस करायची होती की इराण कशाच्या आधारावरती एवढे मोठमोठे क्लेम करतोय, कशाच्या आधारावरती एवढ्या धमक्या देतोय. आम्ही एवढे सगळे अटॅक केल्यानंतर पण इराण असं म्हणतो की आमचं काहीच नुकसान झालेलं नाही आहे, आमच्याकडे म्हणजे हे ट्रेलर होतं, अजून मूव्ही पूर्ण बाकी आहे, चित्रपट बाकी आहे. ही सगळी भाषा इराण का वापरतोय? त्यामुळे एक पद्धतीने त्यांना इराणच्या क्षमतेचा अंदाज घ्यायचा होता आणि त्या ठिकाणी त्यांना जे रिअलाईज झालं की इराणच्या क्षमतेचं जे मूळ स्रोत आहे तो त्यांची तेलाची निर्यात आहे आणि त्याच्यातनं इराण जो $1 मिलियन कमवतो आहे. आणि त्यामुळे इराणची अर्थव्यवस्था एवढं सगळे निर्बंध टाकूनही अजूनही त्याच्यामध्ये सिरियस प्रॉब्लेम निर्माण झालेले नाही आहेत. का? कारण त्यांचं 80% तेल चायना विकत घेतोय आणि त्यामुळे चायनाकडनं प्रचंड पैसा हा इराणकडे जातोय. त्यामुळे त्याच्यावरती आघात करायचा, त्याच्यावरती कुऱ्हाड मारायची, जेणेकरून इराण
हा निगोशिएशनला तयार होईल, चर्चेसाठी तयार होईल आणि जी भाषा अरेरावीची भाषा म्हणा, जी अमेरिका म्हणतो की इराण वापरतोय, ती अरेरावीची भाषा पूर्णपणे इराण बाजूला ठेवेल आणि टर्म्स आणि कंडिशन अमेरिकेच्या ॲक्सेप्ट करेल. म्हणून त्यांनी एक महत्त्वाचा शेवटचा पर्याय म्हणून स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अर्थात यामध्ये एक बाब अतिशय महत्त्वाची लक्षात घ्या. याच्यामध्ये जरी अमेरिकेने अशी घोषणा केली असली आणि आजपासून हे ब्लॉकेड सुरू केलेलं असलं, तरी देखील इराणकडनं एक घोषणा झालेली आहे आणि ती फार मजेशीर घोषणा आहे. इराण असं म्हणतोय की जवळपास 3 महिने जगाला जो म्हणजे किंवा ज्या ज्या देशांना इराण हा ऑइल सप्लाय करतो, तर साधारणतः 3 महिन्याचा सप्लाय ऑलरेडी हा जहाजांवरती लोड झालेला आहे. म्हणजे मिलियन काय बिलियन बॅरल जे आहेत हे ऑलरेडी जहाजांवरती समुद्रामध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही जरी अशी नाकेबंदी केली तर आमचं काही नुकसान होणार नाही, कारण 3 महिन्याचं आम्ही ऑलरेडी लोड करून टाकलेलं आहे. त्यामुळे आम्हाला आणि हे सगळं समुद्रावरती ऑलरेडी काही काही चायनाच्या जवळ आहेत, काही भारताच्या जवळ आहेत, काही जपान साऊथ कोरियाच्या जवळ आहेत. त्यामुळे टँकर्स हे सगळे आहेत. त्यामुळे तुमच्या ब्लॉकेडचा काहीही परिणाम होणार नाही असं इराणने सांगितलं आहे. अर्थात इराणने आणखीन एक आज सकाळी महत्त्वाचा निर्णय घेतला मित्रांनो, आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे. म्हणून मी म्हटलं की हा संघर्ष आता समुद्रावर सुरू झाला आहे. जसं अमेरिकेने आजपासनं स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड केलं, तसं इराणने घोषणा केली की रेड सीमधलं जो बेब ऑफ मॅन्डेल नावाचं एक अतिशय महत्त्वाची स्ट्रेट आहे, समुद्रधुनी आहे मित्रांनो, लक्षात घ्या की जे गल्फ ऑइल आहे, ब्रेंट क्रूड ऑइल ज्याला म्हणतो, हे प्रामुख्याने आशिया खंडाला जो प्रोव्हाइड केलं जातं, मेनली चायना, इंडिया आणि मग नंतर ते साऊथ ईस्ट एशिया आणि मग फार ईस्ट अगदी जपान साऊथ कोरियापर्यंत जे ऑइल जातं, हे प्रामुख्याने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधनं जातं. ओके. आणि जे युरोपला सप्लाय केलं जातं मेनली ते रेड सीमधनं जी बेब ऑफ मॅन्डेल नावाचं जी स्ट्रेट आहे त्याच्यातनं जातं. ॲक्च्युली हा जो बेब ऑफ मॅन्डेल आहे, हे जी स्ट्रेट आहे, ही प्रामुख्याने पर्शियन गल्फला गल्फ ऑफ ॲडेनबरोबर जोडते आणि त्याच्यातनं सुवेज कॅनल जो आहे, या सुवेज कॅनलच्या उत्तरेकडनं ही सगळी जहाजं जातात आणि त्यामुळे प्रचंड पैसाही वाचतो आणि वेळही वाचतो. मात्र जर बेब ऑफ मॅन्डेलचं ब्लॉकेड इराणने सांगितलं की आम्ही ते करू आणि ती जबाबदारी त्यांनी कोणाला सोपवली, तर त्यांनी इराण पुरस्कृत हौती नावाची एक संघटना आहे, जी येमेनमध्ये प्रचंड स्ट्रॉंग आहे आणि जी इस्रायलवरती अटॅक करण्यामध्ये आणि तिची मास्टरी कशामध्ये आहे, तर ते रॉकेट लॉन्चर्सनी ऑइल टँकर्सवरती रॉकेटचे किंवा ड्रोनचे अटॅक करतात आणि त्यांना ही जबाबदारी दिली आहे की त्यांनी बेब ऑफ मॅन्डेलचं ब्लॉकेड करावं. आणि लवकरच बेब ऑफ मॅन्डेलचं जर ब्लॉकेड झालं तर मित्रांनो, जो युरोपला सप्लाय होतो गल्फ ऑइलचा, ब्रेंट क्रूड ऑइलचा, तो पूर्णपणे स्टॉप होणार. आणि आता प्रॉब्लेम काय येणार की जर तुम्हाला ह्या समुद्रधुनीतनं मार्ग काढता येत नसेल किंवा तो ब्लॉक झाला, तर तुम्हाला केप ऑफ गुड होप म्हणजे आफ्रिकेला वळसा घालून युरोपमध्ये जावं लागेल आणि मग मात्र तेलाच्या किमती ह्या प्रचंड भडकतील, कारण वेळ, पैसा, इन्शुरन्स कॉस्ट हे सगळं प्रचंड मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहे. त्यामुळे आता जर अमेरिकेने इराणचं नाक दाबायचा प्रयत्न केला असेल स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड करून, तर इराणनी पण युरोपचं नाक दाबण्याचा प्रयत्न केलेला आहे ह्या बेब ऑफ मॅन्डेल याला ब्लॉकेड करून. आणि ते ब्लॉकेडचे अटॅक्स आता लवकरच त्याच्या बातम्या पण यायला लागतील, कारण इराणने तशा प्रकारचं मनोदय उघडपणे सांगितलेलं आहे. म्हणजे आता हा संघर्ष जमिनीवरनं, इराणचे नेते मारण्यावरनं, इराणचे मिसाईल्स, इराणचे न्यूक्लिअर आर्सेनल्स म्हणा, पॉवर प्लॅन्ट्स म्हणा, एनर्जी प्लॅन्ट उद्ध्वस्त करण्यापासून आता हा संघर्ष समुद्रावरती येऊन पोहोचला आहे. मात्र याची किंमत कोण चुकवणार आहे, हा सगळ्यात कळीचा प्रश्न आहे. आणि ही किंमत चुकवणारे युरोप आणि आशियाई देश. याचं कारण लक्षात घ्या की अमेरिका तर हजारो किलोमीटर दूर आहे. तुम्ही स्ट्रेट ऑफ हॉर्मुझचं ब्लॉकेड केलं, नुकसान सगळ्यात जास्त कोणाचं आहे, ते चायनाचं होणार आहे. किंबहुना एक इंटरप्रिटेशन असं पण आहे, एक अप्रोच असा पण आहे की चायनाला धडा शिकवण्यासाठी अमेरिकेने केलेला आहे. याचं कारण पण तसं आहे. व्हेनेझुएलाच्या बाबतीमध्ये अमेरिकेने जी मिलिटरी इंटरव्हेन्शनची ॲक्शन घेतली, व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरोंना पकडलं, त्यांच्यावरती सुरुवातीला आरोप केले की ते ड्रग माफिया आहेत, अमेरिकेमध्ये ड्रग स्मगलिंगमध्ये त्यांचा हात आहे, याचा जरी आरोप केले गेले तरी मेन किंवा जो मुख्य प्रश्न होता तो असा होता की व्हेनेझुएलामध्ये जे सगळ्यात जास्त तेलाचे साठे आहेत,
याचा सगळ्यात मोठा आयातदार देश जो आहे किंवा खरेदी करणारा जो देश आहे तो चायना होता. आणि त्यामुळे चायनाचा प्रभाव लॅटिन अमेरिकेवरती प्रचंड वाढत चाललेला होता. चायनाने वन बेल्ट वन रोड वन बेल्टच्या अंतर्गत $1 बिलियन इन्व्हेस्टमेंट लॅटिन अमेरिकेमध्ये करायला सुरुवात केली होती. इव्हन पनामा कॅनलमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात केली होती. आणि त्यामुळे चायनाचा प्रभाव वाढत होता. चायना एकटा 90% व्हेनेझुएलाचं ऑइल विकत घेत होता आणि जे अमेरिकेला पसंत पडणारं नव्हतं. त्यामुळे अमेरिकेला हे सगळे व्हेनेझुएलाचे जे तेलाच्या खाणी आहेत, साठे आहेत, ते टेकओव्हर करायचे होते आणि तेच अमेरिकेने केलं. आता त्याचं डिस्ट्रीब्युशन, व्हेनेझुएलन तेलाचं डिस्ट्रीब्युशन अमेरिका करतोय आणि त्याच्यात चायनाचं $1 बिलियन नुकसान झालंय. अगदी सिमिलरली इराणच्या बाबतीमध्ये देखील इराणचा सगळ्यात मोठा तेल खरेदीदार देश कोण असेल तर तो चायना आहे. आणि आता अमेरिकेने, ट्रम्पने उघडपणे चायनावरती आरोप केलाय की चायना इराणला एअर डिफेन्स सिस्टम प्रोव्हाइड करतोय. आणि ट्रम्पने सांगितलं की जर चायना असं करत असेल तर चायनाला प्रचंड महागात जाईल हे. आता पुढच्या महिन्यामध्ये डोनाल्ड ट्रम्प चीनला व्हिजिट करणार आहेत. लक्षात घ्या, डोनाल्ड ट्रम्प हे उद्योगपती आहेत, ते निगोशिएटर आहेत आणि सातत्याने ते दबावाचं राजकारण करत असतात. प्रतिपक्षावरती दबाव टाकणं आणि आपल्याकडे काही गोष्टी घेणं हे त्यांचं एक काम करण्याची त्यांची पद्धत आहे. आता ते चायनाला का जात आहेत तर चायनाबरोबर त्यांना एक मेगा ट्रेड डील करायचा आहे. आणि तो ट्रेड डील करण्यापूर्वी आपल्या पक्षामध्ये काही जास्तीच्या गोष्टी पाडून घेण्यासाठी सुरुवातीला चायनावर दबाव टाकावा लागेल. आणि मग तुम्ही जर चायनाकडे जाणारे इराणचे शिप जे आहेत ते ब्लॉकेड केले, ते तेलाचा सप्लाय तुम्ही खंडित केला, तर चायना सुद्धा निगोशिएशनला तयार होईल आणि मग अमेरिकेच्या पक्षामध्ये काहीतरी चांगलं ट्रेड डील पडेल. ही पण एक प्रेशर टॅक्टिक्स असू शकते. पण मित्रांनो, याच्या चायनाशिवाय देखील अनेक देश आहेत. मग तो पाकिस्तान पण आहे, भारत पण आहे, जपान आहे, साऊथ कोरिया आहे, साऊथ ईस्ट एशिया आहे. या सगळ्यांना जो तेलाचा पुरवठा होतो हा स्ट्रेट ऑफ हार्मुझमधनं होतो. हा जो ब्लॉकेड केला गेला, या ब्लॉकेडमधनं पुन्हा एकदा तेलाच्या किमतींवरती परिणाम होणार आहे. आता तुम्ही जर बे ऑफ मॅन्डेलचं ब्लॉकेड हे इराणकडनं होणार असेल तर लक्षात घ्या, ज्या वेळेला सीज फायर झालं मागच्या मंगळवारी, तेव्हा जागतिक बाजारपेठेमध्ये ब्रेंट क्रूड ऑइलच्या किमती $117 वरनं $97 पर्यंत खाली आल्या होत्या. मार्केटनी पण पॉझिटिव्ह संकेत द्यायला सुरुवात केली होती. आणि जसं आज अमेरिकेने स्ट्रेट ऑफ हार्मुझचं ब्लॉकेडची घोषणा केली, आजपासून ते प्रत्यक्षात आलं, डायरेक्ट तेलाच्या किमती वाढल्या आणि $105 वरती गेल्या. आता बघा, ही तर सुरुवात आहे, हे आजपासून झालेलं आहे. आता माहिती नाही की इराण जशाच तसं उत्तर द्यायला तयार झालेला आहे. इराण काय टर्म्स आणि कंडिशन ॲक्सेप्ट कर निगोशिएशनला असं नाही आहे. आणि ते म्हणतात की 3 महिन्याचं ऑइल आम्ही ऑलरेडी लोड करून टाकलं आहे, आमच्यावर परिणाम होत नाही आहे. लक्षात घ्या, अशा प्रकारचं ब्लॉकेड जे अमेरिकेकडनं स्ट्रेट ऑफ हार्मुझचं झालेलं आहे आणि इराणकडनं बे ऑफ मॅन्डेलचं होणार आहे, हे जर कंटिन्यू साधारणतः 3 आठवडे जरी राहिलं, 15 दिवस जरी राहिलं, तरी मित्रांनो तेलाच्या किमती $120 प्रति बॅरल व्हायला वेळ लागणार नाही आहे. आणि जर हे अजून लांबत गेलं तर हा समुद्रावरचा संघर्ष तेलाची किंमत $150 प्रति बॅरलपर्यंत घेऊन जाईल. आणि त्याच्यानंतर मात्र एक प्रकारचा हाहाकार संपूर्ण जगामध्ये होईल. आता अमेरिका जे करतो ते इराणवरती प्रेशर टाकून इराणला निगोशिएशन किंवा चर्चेसाठी पुन्हा एकदा प्रयुक्त करण्यासाठी म्हणा किंवा त्याला फोर्स करण्यासाठी करतो आहे, अशा प्रकारे सांगितलं जात आहे. पण इराण अशा दबावाला बळी पडेल का? इराण परत चर्चेसाठी तयार होईल का? चर्चेची सेकंड राऊंड होईल का? 22 तारखेपर्यंत शस्त्रसंधीचा कालावधी, 22 एप्रिलपर्यंत कोणत्याही प्रकारचा अटॅक करणार नाही अमेरिकेकडनं किंवा इराण करणार नाही, अशा प्रकारे असताना ऑलरेडी हे सगळे अटॅक सुरू झालेले आहेत. त्यामुळे 22 एप्रिलच्या पूर्वी शांततेचा आणखीन एखादा राऊंड होतो का? स्टेट ऑफ हार्मुझच्या ब्लॉकेडमुळे इराणवरती आर्थिक परिणाम होऊन इराण टर्म्स कंडिशन ॲक्सेप्ट करून चर्चेला परत तयार होतो का? या सगळ्या गोष्टी येत्या काळामध्ये स्पष्ट होतील. मात्र जो आपण एक सुटकेचा निश्वास मागच्या मंगळवारी टाकला होता, सगळ्यांच्या प्रार्थना होत्या की आता संघर्ष थांबेल, कोणालाही या संघर्षामध्ये इंटरेस्ट नाही आहे. मित्रांनो, हा संघर्ष आपला संघर्ष नाही आहे, हा अमेरिका, इस्रायल आणि इराणमधला संघर्ष आहे. युरोपियन देशांनी पण हात वर केलेले आहेत, ते अमेरिकेचे मित्र आहेत. आज इंग्लंड आणि फ्रान्सनी सांगितलं की आम्ही स्टेट ऑफ हार्मुझच्या ब्लॉकेडमध्ये अजिबात सहभागी होणार नाही आहे. स्पेननी यापूर्वी क्लिअर केलेलं आहे, जर्मनीनी क्लिअर केलेलं आहे. ते असं म्हणतात की हा आमचा संघर्ष नाही आहे. सिमिलरली हा स्टँड आशियाई देशांचा पण आहे, जपानचा पण आहे की हा संघर्ष आमचा नाही आहे, पण परिणाम मात्र आम्हाला भोगावे लागतात. आणि त्यामुळे लवकरात लवकर एखादं सेकंड राऊंड ऑफ टॉक्स होतील
या सगळ्या ब्लॉकेडमधनं जगाची पुन्हा एकदा सुटका होईल, सगळी परिस्थिती पूर्वपदावर येईल, अशा प्रकारच्या आपल्या अपेक्षा आहेत. मात्र सध्या तरी तसं होताना दिसून येत नाहीये.